व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून जे आमचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व सन्माननीय जे आमचे कल्याणकर साहेब असतील, महेशजी पाटील साहेब असतील, राणाजी असतील, शेट्टे साहेब असतील, माननीय आमदार साहेब असतील, अनिलजी असतील, विशालजी असतील, जोशी साहेब असतील, सर्व सन्माननीय आणि विशेषतः या ठिकाणी उपस्थित असणारे सत्यपालजी महाराज, मला आशीर्वाद देण्यासाठी आले आमचे औषधाचे आमचे गुरु आदरणीय गोरखनाथ महाराजजी औसेकर, आमच्या इथून आले काही आमचे सर्व पत्रकार मंडळी आणि माझे सहकारी मित्र ज्यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रमातला त्या आदरणीय संदीपजी काळेसाहेब. खरं तर आम्ही ग्रामीण भागातले कार्यकर्ते आहोत, काम करणारे आहोत. समाजामध्ये खालच्या घटकापर्यंत जाऊन त्यांना कसं मदत करता येईल ह्या दृष्टिकोनातून आमचं काम असतं आणि त्या कामाची पावती म्हणून संदीप काळे सरांनी आम्हाला या ठिकाणी एक खूप मोठं सत्कार सन्मान केला. आता काकडे साहेब बोलताना सांगितलं की महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटल्यावर त्याचा सन्मान करणे आणि त्याला तेवढाच मान सन्मान देणं हे सुद्धा आमचं त्या ठिकाणी आती करतो आहे. आमच्याकडे ती खूप मोठी जबाबदारी त्या ठिकाणी पडलेली आहे. माझं आणि संदीप काळे साहेबाचं थोडं मैत्र सांगतो. ते IBM लोकमतला त्या ठिकाणी पत्रकार होते आणि मी जिल्हा परिषदेला सभापती होतो आणि मी शिक्षण सभापती असल्यामुळं आम्ही ग्रामीण भागामध्ये खूप चांगलं काम करायचो. आम्ही दोघंजण खूप ठिकाणी फिरायचो. ज्या शाळा अतिशय ग्रामीण भागामध्ये त्या शाळेला भेटी द्यायचा आमचा कार्यक्रम असायचा आणि मग कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय म्हणून एक शाळा होती, त्या शाळेला भेट द्यायचं आणि त्याचे डॉक्युमेंट्स करायसाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी दोघं मिळून गेलो होतो. आणि येताना बाबळी बंधारा खूप मोठा गाजला होता. त्या बाबळी बंधाऱ्याच्या त्यांनी सांगितले मला शूटिंग घ्यायची, तुम्ही थोडं थांबा. आणि मी सभापती असल्यामुळे मी थोडं गाडी पुढं घेतली आणि एका जिल्हा परिषद शाळा त्या ठिकाणी 3:30 सुटली होती आणि मी सभापती असल्यामुळे मला वाटलं 3:15 कसं काय शाळा सुटली आणि मी लगेच त्या शाळेमध्ये गेलो आणि सरांना विचारलो की सर शाळा कसं काय सुटली. मुख्याध्यापक म्हणाले सर मलाही माहीत नाही शाळा सुटलेली. आणि मग संदीप काळेसाहेब तिथलं सगळं चित्र घेऊन परत आले माझ्याकडे, त्या ऑफिसमध्ये बसले आणि पत्रकारिता म्हटल्यावर त्यांना काही सांगायची गरज नसते आणि मग त्यांनी लगेच तो कॅमेरा त्यांचा मांडीवर ठेवला आणि माझ्या आणि त्या मुख्याध्यापकाची त्यांनी सगळीच त्या ठिकाणी रेकॉर्डिंग केली. मी त्यांना सांगितलं की सर तुमच्या सगळ्या शिक्षकांच्या टाचन वह्या घेऊन या, त्या ठिकाणी तुम्ही काय शिकवतात ते मला बघू द्या. कोणाकडे टाचन वह्या नव्हत्या. मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठल्या वर्गाला शिकवतात, ते म्हणले सर मी दुसरीला शिकवतो. मी त्यांना सांगितलं की दुसरी वर्गातले जेवढे काही विद्यार्थी असतील त्या सगळ्या विद्यार्थी त्या ठिकाणी बोलवा. मग त्यांना काही प्रश्न त्या ठिकाणी त्यांना काही उत्तर देता आलं नाही विद्यार्थ्यांना. मी त्यांना विनंती केली की सर तुम्ही मुख्याध्यापकात, तुम्हाला एवढी मोठी पगार शासन देतं, हे गरीब घरचे विद्यार्थी आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे तो नांदेडला जाईल, तालुक्याला जाईल, जिल्ह्यावर जाईल, पुण्याला जाईल, पंचगणला जाईल, अमेरिकेला जाऊन शिकल. पण ह्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतात हे अतिशय गरीब घरचे विद्यार्थी आहेत, तुम्ही असं का करताय आणि एवढ्यावर तुम्हाला सस्पेंड का करू नये, एवढा विषय त्यांना मांडला. आणि आमच्या संदीप काळे साहेबांनी महेश पाटील त्या ठिकाणी तिथून एक मॅसेज पाठवला की शिक्षण सभापतींची अचानक शाळेला भेट आणि त्या ठिकाणी त्यांनी एका मुख्याध्यापक सस्पेंड करण्याचा त्या ठिकाणी आदेश दिला. माझ्याकडे त्यावेळेस श्रावणजी हार्डीकर साहेब CO होते, त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं असं असं झालं आहे, मी असं या आलं काय खरं आहे. मी त्यांना सगळी हकीकत सांगितली. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे काही चांगलं करता येईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही संदीप काळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी काम करण्याचं केलं आहे. मी गेल्या 20 वर्षांमधून शिक्षणामध्ये अतिशय चांगलं काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केले. माझ्याकडे काही इंग्लिश स्कूल आहेत. सर एक छोटं उदाहरण थांबतो की त्याच्यामुळं मला संदीप काळे साहेबांनी त्या ठिकाणी पुरस्कारला त्या ठिकाणी सन्मान केला असेल. एक रिक्षाचालक मला भेटायसाठी 3 दिवसाला थांबला होता आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब माझी मुलगी 5वीला आहे, आता माझी काय पुढची त्या ठिकाणी परिस्थिती नाही आणि मी काय शिकू शकत नाही आणि त्यामुळं मला TC पाहिजे. मी थांबलो होतो. मी माझ्या मुख्याध्यापकाला बोलवलं, प्रिन्सिपलला, त्यांना विचारलं की विद्यार्थी कशी आहे, हुशार आहे काय. ती म्हणजे साहेब खूप हुशार आहे. मग त्यांना सांगितलं की 10वी नाही 12वीपर्यंतचं आमचे शिक्षण त्या ठिकाणी आम्ही संस्थेतर्फे तुमचं त्या ठिकाणी मी करतो, ह्या विद्यार्थी इथं ठेवा. की पाटील साहेब मला एवढा आनंद झाला की ज्यावेळी 10वीमध्ये ती मुलगी मेरिटमध्ये आली, ती 3 दिवस माझी वाट बघितली त्या ठिकाणी पेढा द्यायला. पण अशा असंख्य विद्यार्थी मी माझ्या संस्थेतर्फे त्या ठिकाणी दत्तक घेतलेत. तर त्यांना दत्तकच नाही, नुसतं 12वीपर्यंत नाही, त्यांच्या पुढचं जर शिक्षण त्या ठिकाणी द्यायचं असेल ते आमच्या माध्यमातून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. मी संदीप काळे साहेबाचा व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून त्यांचं या संपूर्ण 78 देशामध्ये काम आहे. आणि एक मित्र कसा असावा, संदीप काळेला सगळ्यांनी सांगितले त्यांचं गुण गायला त्यांना पटत नाही, पण मित्र कसा असावा तो त्या ठिकाणी संदीप काळेसारखा असावा. मित्र कसा हवा, पत्रकारांचा मित्र कसा असावा तर संदीप काळेसारखा असावा. की ज्या पत्रकारांबद्दल निगेटिव्ह चर्चा आज होतात त्याची पॉझिटिव्ह तर निगेटिव्ह करण्यामध्ये आज त्यांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये खूप आणि देशामध्ये या जगामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. म्हणून मी त्यांना, माझ्या मित्राला मी ह्यासाठी त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून त्यांचं अभिनंदन करतो.
त्यांचा आभार मानतो की असंच मार्गदर्शन तुम्ही आम्हाला द्यावं, असंच कार्य आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी करून दाखवावं, अशी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.